नमस्कार. या ठिकाणी एक आनंदाचं भक्तिमय वातावरण या ठिकाणी बघताना एवढा मन भरून येतंय की हे सगळं 2-2.5 महिने आपण जे काही प्रयत्न चालले आहेत, आमचे ग्रामस्थ, सगळे देवसेवक, ट्रस्टी, ग्राम पंचायत, आणखी सेवा मंडळ मुंबई, सर्वच लोक आम्ही हातात हात घालून काम करतोय आणि त्याचं फलित हे आज दिसायला लागलंय. ते बघून समाधान आणि आनंद वाटतंय. सर्व महत्वाचं सांगायचं म्हणजे आताच आमची सगळी आचरे मंडळी आलेली आहेत. त्या ठिकाणी इनामदार श्रीदेव रामेश्वर आचरा यांचे अध्यक्ष प्रदीप गोपाळ प्रभू मिराशी, त्याचप्रमाणे सचिव संतोषजी मिराशी, खजिनदार कपिलजी गुरव, सदस्य शिल्पन गावकर, संजय मिराशी आणि मंगेश मेस्त्री. हे महत्वाचा विषय म्हणजे रामेश्वर कुणकेश्वर हे अतूट घरचं नातं आहेच, किंवा बाकी सगळ्या देवता ज्या काय आहेत, भाऊ आणखीन बहिणी किंवा बाकी जे काय कौटुंबिक नातं आहे, ते नातं एक वाढवण्यासाठी, त्याचं सौख्य किंवा सात्विकता किंवा सात्विक विचार वाढवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत, हातात हात घालून करत आहेत. या ठिकाणी आज जो रात्री मान्यवरांच्या हस्ते पूजा आली, कलेक्टर मॅडम असतील, महोदया आमचे दीपकजी केसरकर असतील, ते सगळ्या माननीय व्यक्ती या ठिकाणी आल्या. त्यांच्या हस्ते आपले प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि सर्वच त्या माननीयांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर 2:30 वाजता आम्ही सांगितल्याप्रमाणे हे दर्शन रांगा सुरू झाल्या आणि आजपर्यंत आता म्हणजे म्हणजे एवढी गर्दी आता वाढत चालली आहे. ठिकाणी काम करताना आणि बोलताना आनंद एवढा होतोय की आताच आमच्या मिराशी साहेबांनी सांगितलं की आजचा रामेश्वर आणि कुणकेश्वर किंवा साहशीचा संत किंवा सगळंच बिरबादेवी म्हणा, ही भावंड आहेत आणि ते भावंडांचं नातं, कौटुंबिक नातं जोपासण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी काम करतोय. सर्व देव एकत्र, त्यांचे विचार देवाणघेवाण, बाकीच्या काय गोष्टी आहेत, हे सगळं देव गेल्या वर्षी एवढं आनंद वाटला की आमचे सर्व हे यात्रेकरी असताना आमचं रामेश्वर जी काही रयत आली, जवळजवळ 10 ते 12 हजार रयतेसही त्या ठिकाणी आली आणि सगळं आनंदमय भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. खरोखरच प्रत्येक गावात घोडे, तोरणे, पताका, रांगोळ्या, जसा जो शिवकालीन जो इतिहासाचा जो आराखडा होता, तर ते जे चैतन्य होतं, त्या चैतन्याप्रमाणे गेल्या वर्षी आमच्या आचरेकर मंडळीने रामेश्वर आमच्या सगळ्या आमच्या कुटुंबातल्या यांनी खरोखर जबरदस्त एवढं वातावरण जिल्ह्यात निर्माण केलं. त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा भक्तिमय वातावरण या जिल्ह्यात झालेलं आहे. आज यावेळेला आमचे पालकमंत्री सुद्धा दुपारी येऊन गेलेत. त्याच्यानंतर हायकोर्टचे 7 जज लोक आपल्या परिवारासह येऊन गेलेत. भाऊ कदम या ठिकाणी येऊन गेलेत. वैभव नाईक असतील, संदेश पारकर असतील, असे मान्यवर, अतुलराव राणे असतील, असे मान्यवर अग्रेसर असतील, असे मान्यवर लोक या ठिकाणी येऊन गेलेत. अजून पुढे 15-17 तारीख पण येणार आहेत. 17 तारीखला जो तीर्थस्नानाचा एक सुंदर पवित्र योग आहे, त्या पवित्र योगाचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा. आणखीन ह्या सुंदर अशा चाललेल्या सात्विक आणि सर्वगुण संपन्न चाललेल्या या कार्यक्रमाला सर्वांनी आस्वाद घ्यावा. त्याचप्रमाणे आणखी बोलायचं झालंच तर खरोखरच ही जी मंडळी आता आलेली आहेत, की आल्यानंतर भेटल्यानंतर जे काय असं शरीर फुलून येतं, शहारे येतात. म्हणजे हे जे काय नातं निर्माण झालेलं आहे, हे खरं नातं महत्वाचं आहे. कोणाचा इगो, कोणाचा कमीपणा, कोणाचा मानपान हा विषय नाही आहे. विषय एवढाच आहे की देव आमचे एकत्र येणे, आमची माणसं, आमची रयत एकत्र येणं आणि हा जिल्हा सर्व गुण संपन्न या ठिकाणी सुजलाम सुफलाम हो, सर्व विचारांची देवाणघेवाण हो, सगळी हे जे कुटुंब आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कुटुंब आहे, तर चांगल्या प्रकारे नांदावं. आणखीन भविष्यात एक पूर्ण देशाला किंवा जगाला असा या जिल्ह्याने आदर्श द्यावा, अशा प्रकारचा आदर्शवत आम्ही यापुढे हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून काम करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी आमचा श्रीदेव कुणकेश्वर, रामेश्वर, आणखी 86चा 84चा सगळे बिरबादेवी आणि
सगळे चराचर असल्या सर्व देवता या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात, साथ देत आहेत आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आम्ही हे सगळं नवचैतन्य, नव वातावरण, ऐतिहासिक वातावरण, जे जुनं वातावरण, जे जुन्या जाणकारांचं शब्द म्हणजे शब्द आणि विश्वास म्हणजे विश्वास, या दोन शब्दावर, या दोन गोष्टीवर हजारो, लाखो आणि करोड रुपयाच्या गोष्टी चालायच्या. त्याप्रमाणे आम्ही नवचैतन्य आणण्याचं आम्ही सर्व या जनतेने किंवा आम्ही या सर्व मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. यासाठी आम्हाला देव कुणकेश्वर, रामेश्वर सर्व आम्हाला चांगलं विचार देईल, चांगलं या ठिकाणी सर्वगुण संपन्न, या ठिकाणी सर्वांचे विचार मान्य होतील किंवा सर्वांचे विचार सफल होतील आणि सगळ्यांना उत्तम आयु आरोग्य लाभेल आणि ते लाभावं असं मी आमच्या कुणकेश्वर चरणी, रामेश्वर चरणी, काशीच्या सगळ्याच देवतांना साकडा घालून याच्याही पेक्षा पुढे चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं असं मी या ठिकाणी साकडा घालतो आणि मी सर्वांना पुन्हा आजच्या या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना उत्तम आयु आरोग्य लाभण्यासाठी पुन्हा एकदा या सर्व देवतांकडे साकडा घालतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.